सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तुम्हाला पाहायला टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे तो स्कायरा 11 जगदंब वाकण ब या संघाने आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो श्लोक 11 जयदुर्गा माता क्रिकेट संघ रोहिंजन. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. त्या अर्थानं आपण पाहिलं तर जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने आपण अनुभवतोय. रजनी क्रिकेटची महास्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सर्वांचं महत्वपूर्ण योगदान पण आमची A1 जोडी आपण पाहतो ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब कार्य सम्राट माजी सरपंच बुर्दुल आणि त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतलेल्या व्यक्तिमत्व आपण पाहतो आमचे प्रवीण शेठ पाटील बुर्दुल A1 जोडी. त्यासोबत आपण पाहतो माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील, माजी उपसरपंच चिंतामण भाऊ पाटील आणि माजी उपसभापती आपण पाहतोय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला देवासमान मानणारे हे व्यक्तिमत्व सुरेश बुधाजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थानं कल्याण पूर्व 142 मतदारसंघ विधानसभा दमदार आमदार आपल्या ताई आपल्या आमदार आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जनतेच्या रक्षणासाठी जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे असे आमदार आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थानं कल्याण पूर्व मतदार विधानसभा पहिल्या दमदार महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना आपण पाहतोय. त्यात समावेत आपण पाहिलं तर हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांची ओळख राहिली गणपत शेठ गायकवाड यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. स्कायर 11 जगदंब वाकण संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दिनकर बाळू पाटील खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय दिबा पाटील नवी मुंबईच्या विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटलांचं नाव दिलं जाईल. भूमिपुत्रांच्या न्यायासाठी लढलेलं व्यक्तिमत्व आहे, भूमिपुत्रांसाठी झटलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रकल्पग्रस्तांसाठी मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दिबा पाटील यांनी आयुष्य वेचलं. ऑन साइडला सुरुवात धमाकेदार आपण पाहतोय. स्वागत केलंय प्रथमचं आणि सांगितलं निकेश पाटीलनं वेलकम टू दी ग्राउंड, वेलकम टू दी MLA ट्रॉफी 2025 सादाबा. गीत सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं कल्याण पूर्वच्या विकास कार्याला गती मिळालेली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जनतेच्या मदतीसाठी धावणारं व्यक्तिमत्व. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय षटकार लगावला गेला. निकेश पाटीलनं स्वागत केलंय प्रथमचा. पहिल्याच बॉलवरती वेलकम सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला. आई एकवीरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय ब्युटिफुल टेलिकास्ट. चला बॉल नवीन घेतला जातो आता. चल नवीन चेंडू चॉईस करा. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. यावेळेस देखील शॉर्ट फाइंडिंग ऍक्शन मध्ये येतोय. तिथे मात्र एक चोटी धाव पाहायला मिळेल का? हो नक्कीच. धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. 10-1 ने पुढे टोटल 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. 7 ऑन बोर्ड. नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर आमदार चषक सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आधारस्तंभ आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पुढचा चेंडू
लेफ्ट आर्म वेगवान बॉलर आहेत, गतीवरती स्वार नियंत्रित गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि ॲक्युरेसी पा जेव्हा ॲज अ फास्ट बॉलर तुमच्याकडे गती देखील आहे तेव्हा ॲक्युरेसी देखील असणं खूप महत्त्वाचं आहे. इन क्रिकेट ऑलवेज स्टँड फॉर ॲक्युरेसी. व्हाईट बॉलसाठी दात मागितली होती पंचांकडे. बॅटची एस आहे आणि हो यष्टिरक्षकानं झेल देखील टिपलाय. विकेटचं पतन 7 या धावा संख्येवरती स्कायर 11. जगदंब क्रिकेट संघ वाकण बला लागणारा धक्का पहिला. गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तुम्हाला पाहायला मिळेल. नुकतंच आपण पाहिलं तर पेटालीच्या स्पर्धेमध्ये बाईक खऱ्या अर्थानं पटकावली सोमनाथनं आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वपूर्ण खेळाडू आहे या संघातला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो एक्झॅक्टली काय घडलं. ऑफ करायचा होता तिथे क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं होतं आणि ते अग्रेशन तुम्हाला यापूर्वी पहिल्या डावातलं हे चित्र सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं होतं शिवदासच्या माध्यमातनं. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला पुन्हा. ओंकारने जेव्हा त्याची विकेट बहाल केली होती तेव्हा ते चित्र पाहायला मिळालं. यावेळेस फटका सुंदर आहे. फ्लॅट अँड फ्युरियस फॅन्टॅस्टिक फॅब्युलस स्ट्रोक. बॉलला पाठवला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमदार चषकातला दमदार षटकार. नाही भूषण बघा कोणाला तरी स्नॅप पाठवलाय कदाचित त्यांनी. रोज डे आहे आज. आज काही खैर नाही. सबसे कातिल भूषण पाटीलला आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. तन्मय आणि प्रतीकला देखील पाहू शकाल. पण भूषणच्या चेहऱ्यावरती ग्लॅमर तुम्हाला पाहायला मिळेल कारण व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि त्यांच्यासाठी हा वीक भरपूर महत्त्वाचा असणार आहे. पण क्रिकेटर्स आहेत जे आमचे सर्व क्रिकेटपटू आहेत त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन वीक काही नाही. आणि येस दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे भूषण पाटील. नेक्स्ट बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस असं म्हटलं जातं. जर तुमच्याकडे सातत्य असेल तर तुम्ही यशाच्या मोठ्यातील मोठ्या उंच शिखरावर पोहोचू शकता. आणि कन्सिस्टंटली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं प्रथम घरतनं लाजवाब गोलंदाजी केली आणि आता प्रणव पाटील देखील तितकीच सुंदर गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस इनफिल्डच्या वरनं अद्भुत अलौकिक अविश्वसनीय अद्वितीय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलाय पॉइंट
सीमारेषा पलीकडे शिवदास सपाट मध्ये आलाय. दर्जेदार 4 धावा चौकार. धावसंख्या 18. 18 ऑन बोर्ड. लॉफ केलाय सरपट. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतात. 3 फिल्डर होते पण त्यांचा मधोमध चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. गाव भरलंय मामाचं पण कोण नाही कामाचं अशी परिस्थिती तुम्हाला तिथे पाहायला मिळाली. प्रणव पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्कायर 11 म्हटलं की आकाश पाटील आमचे यशस्वी पुरस्कर्ते सध्या ऑनलाईन ते देखील आनंद घेतात त्या स्पर्धेचा. ऑफसाईडला पुन्हा वळवण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिथे आहेत. एकेरी धावेला प्राधान्य सध्या दिलं जात आहे. 1.4 षटकांचा कॅच संपन्न. 21 धावा. 3 कॅमेरे आपण पाहता त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रक्षेपण आणि 4 कॅमेऱ्यांसहित त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. खरं तर 4 कॅमेरे मिक्सिंग करत असताना त्यासोबत स्कोरिंग करणं आणि काही ना काही वेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्या समोर आणणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते जमतं ते फक्त एकविरा इव्हेंट्सला आणि आमचे सुकापूरचे संदेश दादा शेळके यांना. प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही नवीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आज या आमदार चषकामध्ये त्यांनी चेअर गर्ल्स देखील दाखवल्या समोर टेलिव्हिजन स्क्रीनवर त्या डान्स करताना. त्यामुळे या प्रत्येकी क्षेत्रामध्ये काही ना काही नाविन्यता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे नवीन व्हेरिएशन्स महत्त्वाचे. ॲज अ बॅटर अनऑर्थोडॉक्स फटके तुमच्यासमोर महत्त्वाचे आहेत. ॲज अ कॉमेंटेटर नवीन शब्द प्रयोग तुम्हाला महत्त्वाचा आहे. आणि ॲज अ लाईव्ह टेलिकास्टिंग या बघा याचा गोष्टीचा आम्ही उल्लेख केला. गर्ल्स सध्या डान्स करतात समोर. क्या बात आहे. मैदानात नाही आहेत खरं तर घर बसल्या प्रेक्षकांना वाटेल की मैदानात चेअर लिडर्स आलात की काय पण नाही. हा सगळा कमाल आमचा एकविरा इव्हेंट्सचा आहे. पुढचा बॉल थांबून खेळलाय. वेट अँड वॉच. स्मॅश करायचा होता पण आता माहोल थंड झालेला आहे. वातावरण दमट झालेलं आहे कारण रात्रीचं सत्र आहे. जवळपास 1:23 झाले. 1:30 वाजायला आला आणि त्यामुळे आउटफील्ड देखील थोडी स्लो झाली आहे. बॉल हवेमधून थोडा स्लो ट्रॅव्हल होतं. 2 षटकांचा कॅच संपन्न झाला. धावा 25. प्रेमाचा सर्विक सुरू आहे पण रोज डे होता आज. 1 रोज त्या आईला जिने जन्म दिला मला. 1 रोज त्या बापाला ज्याने स्वतःची स्वप्न माझ्यासाठी मारली. 1 रोज त्या क्रिकेटला ज्याने आनंद दिला मला. आणि खरं तर 1 रोज तुम्हा सर्व मित्रांना ज्याने आयुष्याला अर्थ दिला. सर्वांना रोज डेच्या भरपूर शुभेच्छा. आज प्रपोज डे. खरं तर काल रोज डे होता आज प्रपोज डे. त्यामुळे प्रपोज आपल्या बाटला करा ज्याच्यावरती तुम्ही नितांत प्रेम करता. प्रपोज त्या खेळपट्टीला करा ज्याच्यावरती तुम्ही दैनंदिन क्रिकेट खेळता. प्रपोज त्या क्रीडांगणाला करा ज्याच्यावरती नेहमी तुमचा खेळ बहरत असतो. आणि प्रपोज त्या क्रिकेटला करा जो तुम्हाला आनंद देऊन जातो. आशिष पाटील बॉलिंग भागवर 2 षटकांचा अखेरीस. धावा 25 तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आमचे स्कोरर जतीन गोंधळी त्यांचा अर्धा जीव इथे आणि अर्धा जीव तिथे असं झालेलं आहे कारण उसाटणे संघ मला तर वाटतं घोट नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. अर्धा जीव बुरदुलमध्ये अर्धा जीव घोटला. ड्राईव्ह करायचा होता. बॅटची मोठी एज घेतली. फ्लँक स्लिप मधून मागे थर्ड मॅनला बॉल. आणि तत्पूर्वी आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. आशिष पाटीलच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल. निकेश पाटीलची बॅट बोलेल कधी वाकणकरांना पडलेला मोठा प्रश्न आहे. वाकणने टेनिस क्रिकेटला काय दिलं तर महाराष्ट्राचा नव्हे भारताचा बाईक सम्राट जो आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये कहर बरसवतोय. मला तर वाटतं 3 गल्ली टू ग्लोरी प्लेअर ऑफ द मॅच त्याने पटकावल्यात. कौतुक आहे. कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट आणि कल्याण डोंबिवलीच्या टेनिस क्रिकेटनं आज भारताला काय दिलं तर कल्याण डोंबिवलीचा टेनिस क्रिकेटनं भारताला प्रेम देवकर दिला जो एशिया कपमध्ये आपण पाहिलं तर भारतीय अंडर 19 संघामध्ये तो खेळला.
त्यानंतर कल्याण डोंबिवलीनं भारताला काय दिलं तर भारताचं इंडियन डिझेबल संघाचं प्रतिनिधित्व करणारा रवींद्र संते कोळेगाव दिला आणि कल्याण डोंबिवलीने काय दिलं तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये कल्याण डोंबिवलीचं नाव रोशन करणारा महाराष्ट्राचा नव्हे भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे दिला. हे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे, हे ठाण्याचं क्रिकेट आहे. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द पेट आणि या बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. लांब पल्ल्याचा भव्य दर्जेदार षटकार. षटकार आला आणि या षटकाराने धावा संख्या वृद्धिंगत होत असताना धावफलक सध्या 32 वर 32. आमदार चषक शो मॅच. ही लाईन पोलीस स्टेशन आहे त्यांच्या विरोधामध्ये महसूल विभाग उल्हासनगर. महसूल विभाग खेळवणं काही सोपी गोष्ट नाहीये कारण महसूल खातं म्हटलं सर्वात व्यस्त खातं झालं मांडलं जातं आणि महसूल विभाग उल्हासनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये ही लाईन पोलीस स्टेशन. ही शो मॅच 9 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. ऑसाईडला लॉफ करायचा होता, कॅच ड्रॉप केली, जीवनदान मिळालंय, मागे बॅकअप. कॅचेस विन द मॅचेस. बघा टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण आम्ही नेहमी सांगत असतो आणि नुकतंच ज्याचा आम्ही नामोल्लेख केला केतन म्हात्रे पोस्टर बॉय दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातला आणि तिथे गतवर्षी त्यानं प्लेअर ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील पटकावली. त्याच स्पर्धेमध्ये साबे संघाविरुद्ध 4 वर त्याचा झेल ड्रॉप केला आणि वैयक्तिक 70हून अधिक धावा त्याने कुठल्या. त्यामुळे कॅचेस या भरपूर इम्पॉर्टंट असतात. आशिष पाटील पुढचा बॉल. आता या फटक्याचे चटके लागले असतील. बॉलला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठी एज घेतली बॅटची आणि थर्ड मॅन पार 4. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर आता या अक्षरशः फटक्याचे चटके लागले असतील कारण 4 मिळाल्यात. धावफलक 37 वर. आता मात्र कुठेतरी फायटिंग टोटल पर्यंतचा पोहोचण्याचा प्रयत्न तो जरूर सफल राहतोय कारण विकेट 2 लवकर गमावल्या होत्या. त्यानंतर स्कायर 11 जगदंब वाकळण बचा हा कमबॅक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. फिडर तिकडे मागे आहेत. धावा किती मिळतील हा प्रश्न आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाला. 39. 3 ओव्हरचा खेळ संपन्न. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेईन फक्त डीजे कारण ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे मैदानात 7 मध्ये. तत्पूर्वी उद्या सी गटातील कोणते संघ असणार आहेत या गोष्टीचा आम्ही नामोल्लेख करतोय. स्टार ओवे त्यांच्या विरोधामध्ये हार्दिक 11 CKC दुंद्रे. दुसरा सामना उद्याचा नाईटचा श्री गणेश वळप त्यांच्या विरोधामध्ये वेलकम 11 उसडणे. जो संघ सध्या गोट नाईट मध्ये नुकताच चित्तथरारक सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. त्यानंतर रुनव 11 नारायण रुनव 11 नारायण त्यांच्या विरोधामध्ये RKCC तोंडरे आणि रतन स्मृती. स्कायरा 11 शिरडोन ब त्यांच्या विरोधामध्ये दीपा पाटील. उमरोली संघाचं कौतुक आहे कारण भूमिपुत्रांसाठी जे नेते लढले लोकनेते दीपा पाटलांचं नाव त्यांनी आपल्या संघाला दिलेलं आहे. स्टार 11 ओवे त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये दुंद्रे वळप उसाटणे नारायण त्यांच्या विरोधामध्ये तोंडरे आणि त्यानंतर शिरडोन ब आणि त्यांच्या विरोधामध्ये उमरोली असे 8 संघ उद्या देखील पाहायला मिळतील. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 39 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंग मार्कवर प्रतीक पाटील. मिस्टर PP पहिला चेंडू सोडून दिला. आता पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्तने 40 आकड्यावरती. ॲनिमेशनचा आम्ही उल्लेख केला की प्रत्येकी स्पर्धेमध्ये नवनवीन ॲनिमेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. तंत्रज्ञान खरं तर डेव्हलप झालेलं भरपूर. क्रिकेट डेव्हलप झालं. क्रिकेट सोबत आपणही डेव्हलप होत आहोत हे दाखवताना आहे एकविरा स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळेस सर पाटणं लॉफ करण्याचा प्रयत्न होता
सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. सर्वात सुरक्षित फटका होता जरूर, पण तो आता मात्र असुरक्षित वाटू लागला, कारण समोर क्षेत्ररक्षक पोहोचले, झेल ड्रॉप झाला, पण रनआउटची संधी होती ती कोणत्याही प्रकारे चुकवली नाही. आसमान से गिरे और खजूर में अटके. कॅच ड्रॉप झाले होते, खरं तर जीवनदान मिळालं होतं, पण त्यानंतर ही अतिरिक्त धाव घेण्याच्या शोधामध्ये धावचीची विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. निकेश पाटील सध्या वैयक्तिक 20 या धावासंख्येवरती खेळतात. यापूर्वी 25 त्याने कुठल्या होत्या. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा तुम्हाला पाहायला मिळेल. स्काय 11 जगदंबा क्रिकेट संघ वाकण ब न टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या मॅचमध्ये 25 बनवला होता. या मॅचमध्ये 9 चेंडूत नाबाद 20 वर बॅटिंग करतोय. रिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय निकेश पाटील. सोडून दिलाय. चॅलेंज आहे, तुमच्याकडे स्पेशल रिव्ह्यू आहे, सो यू कॅन यूज दॅट. आणि अंपायरला चॅलेंज केलंय. पंच रिव्ह्यू असेल बॅटिंग टीमचा. ऑनफिल्ड अंपायर निर्णय काय? इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके, सो बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. स्पेशल रिव्ह्यूज आहे, तो आता वापरला जाईल आणि आमच्या टेक्निकल रूममध्ये चेक केलं जात आहे. सुनीजी तांडे सरांना आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये, जे बेळवलीचे नामांकित पंच आहेत. त्यानंतर जीवनजी गावंड सरांना आपण पाहतात, मॅन फ्रॉम वाघिलीवाडा. सत्यवानजी काकडे सर, मॅन फ्रॉम मादा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. स्पेशल रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सत्यवानजी काकडे सरांना पाहतात. योग्य निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील लॉप करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. व्हाट अ शॉट वॉज दॅट. इट्स अ टेरिफिक हिट. जबरदस्त फटका हा येतोय. लॉंग लॉंग बिग वे माइट हिट आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. पाठवला. जबरदस्त तडाखेबंद फटका. दावा वाढवणारा फटका होता. 48. ऍक्शन रिप्ले, ऍक्शन रिप्ले वारंवार तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतायत. पुन्हा एकदा जणू काही असं वाटलं एका क्षणासाठी की हा एकविरा इव्हेंट्सने रिप्लेस लावलाय की काय पुन्हा. हा देखील लांब पल्ल्याचा भव्य षटकार. निकेश पाटील सध्याच्या घडीला जे आसमानी टोले दाखवतोय, सांगतोय रोहिंदन संघाला की आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि तेच दोन्ही चेंडू त्याने हवेशी वार्तालाप करताना मिडविकेटचा बाहेर पाठवले. जणू काही सध्या निकेशने मिडविकेटचा 7-12 स्वतःच्या नावावरती केलाय की काय हा प्रश्न पडला, कारण त्याच क्षेत्राला वारंवार तो टार्गेट करतोय. यापूर्वीच्या सामन्यामध्ये त्याने 25 धावा कुठल्या होत्या आणि आता नाबाद 32. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉन्च केलाय. लँड होईल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा बाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड. निकेश गोज डाउन द ग्राउंड अँड निकेश गोज आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावा. निकेश पाटील 3 चेंडू 3 षटकार लगावलेत. ऑन फायर.
आता मात्र चूक झालीये आणि धावा आणखीन मिळतील. जबरदस्त आपण पाहतो नो व्हाईट बॉल आणि त्यावरती लागली मोहर चौकाराची पंजा. ज्याने एका ओव्हरमध्ये एक विकेट घेत असताना मेडन षटक हाताळला आणि बॅक टू बॅक 3 सिक्सर लगावण्याचा विक्रम केला स्पर्धेमध्ये निकेश पाटीलनं. ज्याने मुंबईहून आमच्या स्पर्धेसाठी ते इथे एका फोन कॉलवरती आले. ते आमचे हर्षद मडवी समालोचक मित्र आवाज नवी मुंबईचा, त्यांचा करूया शुभ सन्मान. मोतीराम शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण या माजी कार्य सम्राट सरपंच आपण पाहतोय बुर्दुल ग्रामपंचायतीचा आणि सन्माननीय मोतीराम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. नेहमीच समालोचकांवरती खास त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. धावसंख्येला खरतर गती दिली, धावसंख्येला चालना दिली, धावसंख्येला वृद्धिंगत केलं ते निकेश पाटीलनं आणि त्याने वैयक्तिक आपण पाहिलं तर जवळपास 5 षटकार त्याने लगावले आणि 38 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात आमचं हर्षद मडवी समालोचक मित्र, त्यांचा शुभ सन्मान. धन्यवाद हर्षद मडवी, आपण एक रात्र या स्पर्धेमध्ये आलात आणि नक्कीच आपला आवाज या स्पर्धेला आपण दिलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मॅनेजमेंट टीमच्या वतीनं. तर म्हणजे कुठेही जाऊ नका, 66 धावांचं टार्गेट, येणारे 24 चेंडूंचा खेळ. जयगाव देवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 रात्र पहिली आणि पहिल्या रात्रीतील अंतिम डाव तुमच्या समोर घेऊन येतील. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून ऐका आवाज आमचे मित्र हर्षदजी मडवी. आवाज नवी मुंबईचा पुन्हा आपल्या या स्पर्धेमध्ये जोडले जातील. आपल्या सोबत अंतिम सत्रामध्ये मी आपल्यासून रजा घेतो आणि थेट सेकंड लास्ट नाईट मध्ये तुमच्या सोबत जोडला जाईल. सो ऐकूया आवाज नवी मुंबईचा हर्षदजी मडवी यांचा. धन्यवाद. विरोधामध्ये तोंडरे आणि त्यानंतर शिरडोन ब आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभरोली असे 8 संघ उद्या देखील पाहायला मिळतील. सरपंच बुर्दुल तसेच जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आणि स्पर्धेचे आयोजक आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब, सरपंच आदरणीय मोतीराम पाटील साहेब, सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. घेऊन चलतो सामन्याकडे पुन्हा एकदा. टार्गेट 66 धावांचं 24 बॉलमध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण, रनआउटला चान्स आणि खराब थ्रो. आणि इथे देखील पाहू शकता 3री धाव पाहता पाहता झाली पूर्ण. आवश्यकता नव्हती आणि या परिस्थितीमध्ये 3 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कायरा 11 जगदंबा वाकळम टीम. थँक्यू प्रथमेश, खूप चांगला आवाज आणि खूप चांगलं वाटलं आज तुझा प्रवास. आजच्या रात्रीसाठी मात्र थांबल्या, कारण उद्या सकाळी तुला डे स्पर्धा आहे. त्याच्या अगोदर
मी पुन्हा एकदा करंट प्रमाणे सांगेन की प्री व्हॅलेंटाईन प्लॅनिंग सध्या त्याची देखील सुरू आहे, त्यामुळे काढता पाय त्याचा या स्पर्धेतून मात्र पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस कॅप शॉट सिलेक्शन स्टेज जवळ बॉल आलाय आणि रन मिळाल्यात पूर्णच्या पूर्ण 4 मिळाला हा चौकार. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ गायकर. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या 2 बॉल मध्ये. 4 ओव्हरचा सामना. टार्गेट मॅच मध्ये 66 धावांचं ऑन साइडला खेळले. फिल्डर जवळ आहे बॉल त्या ठिकाणी. सिंगल 1 धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार कारण यावेळेस परफेक्ट थ्रो होता तोपर्यंत एक सिंगल आली. प्रणव आणि त्याच्या समवेत विक्रम पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. पुन्हा एकदा सोमनाथ. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला गॅप मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय वीट भट्टीमध्ये. रन मिळतील 6 आणि हा आहे षटकार. या ठिकाणी मात्र आमच्या वॉर रूम मध्ये आहेत तिसऱ्या पंताच्या भूमिकेमध्ये. ते मात्र आम्हाला कळवतील इट्स अ नो बॉल ऑर नॉट. पाहूया काय घडलंय या संपूर्ण घडामोडीचं आम्ही धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवा. इट्स अ नो बॉल कॉल बाय अंपायर. आणि तिसऱ्या पंचांनी मात्र ही दिली आहे आम्हाला सूचना की द्यावं नो बॉल. त्यासोबत 6 धावांचा बोनस. 7 रन मिळाल्या. प्रणव शफ्फल झाला होता. फुल टॉस बॉल कनेक्ट केला. ऑन साइडला भिरकावला. धावा मिळाल्या 7. सत्ता मारलाय आणि या 7 धावांबरोबर टीमची टोटल 15. फ्री हिटचा बॉल. हा बॉल गतिमान तेवढाच चांगला दर्जेदार. अप्रतिम लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. खूप चांगली बॉलिंग सोमनाथ गायकर. खरं तर या खेळाडूचं कौतुक व्हायला हवं. नुकतीच बाईक त्याच्या नावे झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कॉन्फिडन्स भरपूर चांगला आहे या खेळाडूकडे. स्कायरा 11 जगदंबा वाकळीन टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आजच्या रात्रीतील अंतिम सामना. हाही बॉल समोर गॅप मध्ये खेळलेत आणि प्रणव या गोष्टीसाठी ओळखला जातो. गॅप शॉट सिलेक्शन त्याचा फेवरेट आहे. इथून रन मिळतील 4 आणि मिळालाय हा चौकार. इम्पॉर्टंट बॉल सध्या तरी हाताळण्यासाठी तयार आहे स्कायरा 11 जगदंब टीम वाकळणचा. हा सोमनाथ गायकर. अंतिम बॉल या ओव्हर मधील. सुधीर आहे स्क्रीनवरती ऑन स्क्रीन. सध्या तरी आपला पाहायला मिळतील भरपूर मेहनत आहे या मुलांची या पूर्ण स्पर्धेसाठी. ऑन साइडला भिरकावून दिलंय. बॉलला फेकून दिलंय मिड विकेट सीमा पार. 25 आल्या पहिल्या ओव्हर मधून. षटकार. पाटील ज्याने मात्र विध्वंस मैदानामध्ये माजवलाय. 19 बॉल मध्ये खेळतोय. त्यामध्ये एक षटकार नो बॉलचा देखील आपल्याला पाहायला मिळाला.
टीमची टोटल एकूण 25 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. समीकरण पाहूया आपण. 18 बॉलमध्ये 41 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब, माजी सरपंच बुर्दुल यांच्या आणि प्रवीणजी पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण या आमदार चषकासाठी मेहनत घेणारे, आमचे अहोरात्र झटणारे हे सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं मात्र कौतुक करणं फार गरजेचं आहे. कारण या सर्वांमुळे त्यांनी घेतलेल्या या मेहनतीमुळे हे पहा आपल्या संपूर्ण स्क्रीनवरती ही टीम त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यातील बरेचसे अजूनही ऑन स्क्रीन नाही आहेत, परंतु त्याही सर्व सहकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चांगली स्पर्धा तुम्ही आणली आहे आम्हा सर्वांच्या भेटीला. गॅपमध्ये खेळलेत, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर. आणि उद्याच्या दिवसामध्ये खरं तर आयोजकांच्या सूचना आल्यात. उद्या सगळे राऊंड सिंगल सिंगल होतील, या गोष्टीची नोंद घ्यावी आपण. पहिल्या फेरीतील सर्व सामने सिंगल पद्धतीने होतील. चांगला फटका, खोदून काढला बॉल, लॉंग ऑनच्या वरून साइड स्क्रीनला धडक दिली आहे. बॉल सीमा पार. प्रणवच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. प्रणवची, कारण हा थांबायला तयार नाहीये. अनेक थांबले परंतु विक्रमला मागे ठेवून स्वतः मात्र गाडीची स्टेअरिंग सांभाळली आहे आणि 6व्या गिअरवरती सध्या गाडी चालवतोय. रणपमध्ये व्यत्यय मयुरेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 2 बॉल त्याने टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात. एक षटकार जरूर त्याच्या ओव्हरमध्ये आलाय. हा पहा मागचा षटकार काय खेचला होता, बॉडी वेट पूर्णपणे ट्रान्सफर केलं होतं मागच्या पायावरती. इथे देखील पहा उंचावून खेळला बॉल. थांबेल का? नाही. बॉल चालला पुन्हा हवाई सफर करण्यासाठी. टाटा बाय बाय. षटकार. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 6 मारली होती. त्यानंतर आता सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण करतोय प्रणव पाटील. 7 बॉल 31. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी सध्या तरी आपला पाहायला मिळेल. श्लोक 11 जय दुर्गा माता रोहिंजन या संघासाठी. तारणहार बनेल का हे मात्र पाहायचंय. सामना खुला केलाय. सामना कुठे होता, सामना कुठे आणून ठेवलाय, याला कारणीभूत पहिली सुरुवात सोमनाथ गायकरचं पहिलं षटक. 25 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. इथे 3 बॉलमध्ये आतापर्यंत 13. पुढचा बॉल ओ फुलटॉस. इथे फुल टॉल वसूल केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. या छोट्या छोट्या चुका तुमच्या सामना पराभूत होण्याला कारणीभूत बनतील. आणखीन एक षटकार प्रणवच्या बॅट मधून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. टीमची टोटल झाली आहे आता या षटकाराच्या मदतीने 44. 10 बॉल मध्ये 44 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 66चं टार्गेट आता छोटं वाटू लागलंय. मला असं वाटतंय कदाचित वैयक्तिक प्रणवचं या स्पर्धेतील आमदार चषकातील पहिलं अर्धशतक येईल का याची उत्कंठा तमाम प्रेक्षकांना लागली आहे. आणि वाकण टीमला खरं तर गरज आहे ब्रेक थ्रूची, विकेटची. आणि विकेटवरती सध्या तरी फोकस करावा लागेल तो बॉलर मयुरेश भोईरला. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार या ओव्हरमध्ये देखील लगावले गेलेत. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारलेत. अजून 2 मारू शकतो तेवढी एबिलिटी, तेवढी कॅपॅबिलिटी या बॅटरकडे आहे. 18 18 नंबरची जर्सी भरपूर ताकद देऊन चालली आहे. इथे टॅप केला बॉल कव्हर मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. रनआउटची शक्यता होती परंतु डाईव्ह लगावून इथे स्वतःला सेफ केलं. अंतिम मोमेंटला हे पहा टॅप केलेला बॉल होता, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. फिल्डर जवळ बॉल गेला. साईनाथ त्या ठिकाणी होता परंतु थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत प्रणव आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला. हो
थोडीशी इजा त्या ठिकाणी मात्र जाणवत असावी, कारण अगदी पडल्यानंतर डोकं आपटलं जमिनीवरती त्याचं थोडंसं, परंतु त्यातूनही तो सावरण्याचा प्रयत्न करतोय. हे पहा ड्युअल स्क्रीनच्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अगदी समोर चेहऱ्यावरती मित्रमंडळींना तोंडावर माती देखील लागली त्याच्या, परंतु ते सगळं बाजूला, सध्या विजय त्याला दिसतोय. ओ बॉल बॅटचा संपर्क नाही, अपील लाऊड आहे. ही अपील उचलून धरली जाईल का हे मात्र पाहायचंय. नॉट आउट सेज बाय अंपायर. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्लोक 11 जय दुर्गा माता रोहिंजन टीम 44 धावा. कारण 18 नंबरची जर्सी त्याच्यावरती असलेलं प्रणव नाव या नावासाठी नव्हे तर स्वतःच्या गावासाठी आपल्या शरीरावरती कितीही जखमा झेलायला तयार असणारा हा प्रणव आहे. आणि त्याने मात्र भरपूर इम्प्रेस केले आज. 10 बॉलमध्ये 37 खेळून येणारे 12 बॉल आणि 22 धाव्यांची गरज. एका बाजूला श्लोक 11 जय दुर्गा माता रोहिंजन संघ, दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 जगदंब वाकलन. बिपिन पाटील यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. विकेट हॅट्रिक साठी मयूरजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाईल. बिपिन साठी सुवर्ण संधी आणि करू शकतो. मागच्या मॅच मध्ये बिपिनची चांगली बॉलिंग आपण पाहिली आहे. आता स्ट्राईक मिळाली विक्रम पाटीलला, तो काय करेल हे मात्र पाहायचंय. 12-22 इक्वेशन उचलून खेळलाय, मिस टायमिंग, फिल्डर पासून दूर आहे बॉल. सो फिल्डर त्या ठिकाणी जर सरकला नसता तर कदाचित कॅच मिळाली असती. काहीशी नाराजी इथे देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये राहिला होता, 2 फिल्डर बॉल जवळ आले, परंतु पाय त्या ठिकाणी मात्र स्लिप झाला मयुरेशचा आणि त्यामुळेच की काय कॅच घेण्यामध्ये अडसर आला सोमनाथला आणि ती नाराजी त्याने स्पष्ट बोलून दाखवली आहे. परंतु या नाराजीवरती अजूनही कायम न राहता यातून मार्ग काढण्यासाठी तत्पर राहावं लागणार आहे. 11-20 हे इक्वेशन. काय घडणार आहे मात्र पाहायचं. या सामन्यामध्ये काहीही होऊ शकते. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना ते खेळतायत. तर पहा इथे मेंटली प्रेशर सध्या तरी क्रिएट केला गेलाय बॉलरवरती, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग अटॅक सध्या पाहिला, प्रणवचा बॅटिंग अटॅक होतोय, तो विक्रमचा, त्या सगळ्या घडामोडींना आता मात्र दबावानेच प्रतिउत्तर द्यावं लागणार आहे ते स्कायरा 11 जगदंबा वाकण टीमला. राऊंड द विकेट पुन्हा तयार. बिपिन पाटील उचलून खेळला, गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर पोहोचतात, त्याच्या हातामध्ये बॉल हाता, तरी इथे बॅकअप मिळालंय. गुड स्टॉप आणि 2 धावास फक्त इथे मिळतील. ही मात्र शाश्वती. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग. सोमनाथ त्या ठिकाणी मात्र होताना आपलं पाहायला मिळाला. 2 धावा इथे मात्र मिळतील आणि या टीमसाठी, खरं तर स्वतःसाठी नव्हे तर टीमसाठी 100% डेडिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निशांत आला होता, परंतु निशांतला देखील बॉलने हुलकावणी दिलेली. अखेरीस मात्र सोमनाथने, प्रवीण होते त्या ठिकाणी, परंतु सोमनाथने दिलेला बॅकअप त्या ठिकाणी मात्र कामी आलाय. 2 धावा वाचल्यात. 10 मध्ये 17. राऊंड द विकेट. पुढचा बॉल आता उचलून खेळलाय. चान्स बनू शकतो कॅचचा, परंतु प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये सध्या फिल्डर आपला पाहायला मिळाला. बॉल गेला सीमा पार. षटकार. लाईव्हची संपूर्ण टीम हे पहा, पार्टनरशिप 55 धावांची नॉट आउट पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झालेली आहे. इथे आणखीन एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. 9 बॉल मध्ये 11 पाहिजे होत्या, हा डॉट आलाय. आता 8 मध्ये 11. पुढचे दोन्ही बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहेत या क्षणाला वाकलन टीम साठी.
दिलासा देईल का बिपिन पाटील? जरी विकेट हॅट्रिक 2000 मयूर पाटील यांनी लगावले होते ते बाजूला ठेवले तर 2 डॉट बॉल येतील का हे मात्र पाहायचं आहे. इथे उचलून खेळला फटका, फिल्डर बॉल जवळ पोहोचतोय, कॅच होऊ शकते. येस इट इज, पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय तो बॅटर विक्रम पाटीलचा खेळ. आणखीन एकदा सुवर्ण संधी कायम राहिले बिपिनसाठी. हा विकेट मिळाला, याच्यानंतर पुढच्याही बॉलवरती जर विकेट मिळाला तरी देखील मयूरजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज लागू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिपिनसाठी सुवर्ण संधी आहे. स्टील गोल्डन अपॉर्च्युनिटी ऑन आहे. शेवटचा बॉल, इथे देखील बॉल हवेमध्ये खेळले, रनआउटची शक्यता आहे, परंतु खाली थ्रो केला असता तर कदाचित संधी बनली असती, परंतु हरकत नाहीये. अजूनही सामना बरोबरीत, कारण ज्या पद्धतीने हा सामना झालाय या सामन्याचं मात्र कौतुक होणं फार गरजेचं आहे. सामना थोडासा जवळ आणला होता प्रणवने, परंतु हा सामना पुन्हा लांब गेला. मी तर म्हणेन रोहिंजन टीम पासून येणारे 6 बॉल आणि 10 धावेंची गरज 56 झाल्यात 1 विकेटच्या नुकसानानंतर. टार्गेट आहे आमचे जतीन गोंधळी उसटण्याचे. आज त्यांचीही खरं तर तारांबळ उडाली आहे. एका बाजूला त्यांचं गाव खेळतोय घोटमध्ये, इथं अर्धमन रमलंय, अर्धमन इथं आहे. त्यामुळे मला वाटतंय इथून जर सामना हा संपला तर त्याची सवारी घोटकडे असेल नक्की उसाटण्यामध्ये, कारण त्यांचा संघ जिंकतोय. पुढचा जर सामना तर निश्चितपणाने बक्षीस पात्र फेरी असेल. त्यामुळे सकाळी किती वाजतील याची शाश्वत कशा पण येऊ, परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे. 6 बॉलमध्ये 10 रन. समोर असणाऱ्या प्रतीक स्ट्राईक वरती तो स्वतः असणार आहे. प्रणवला मात्र थोडंसं वंचित ठेवलंय. चला वेळ कमी घ्या प्लीज, विनंती आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. आजची रात्र इथे मात्र होणार आहे समाप्त या 6 बॉल नंतर, कारण आजच्या रात्रीत पहिला संघ जो आहे तो खऱ्या अर्थाने रियार्थ 11 जय हनुमान निळजे हा संघ मात्र पुढील फेरीत दाखल झालाय. इथे उचलून खेळला बॉल, फिल्डर आहेत, बॉल खाली कॅच होऊ शकते आणि इथे पहा ब्रेक थ्रू मिळाला. आणखीन एक झटका. 56 वर 2 रोहिंजन टीम. स्क्रीन आपल्या एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक सोपा झेल होता आणि तो मात्र कॅरी केला लगेचच फिल्डर गुरुनाथ गायकर. येस, शेवटचे 5 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. पहा या दरम्यान घडलं काय, तर स्वतः प्रणव स्ट्राईक वरती येऊन मात्र पाहणी करून गेला की जर या अँगलने मला षटकार मारण्याची किंवा मोठा फटका खेळायचं झालं तर काय खेळावं याचा अभ्यास करून गेलाय तो. इथे समोर ड्राईव्ह केला बॉल, ऑन साइडला वेगाने बॉल निघून गेला, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑनला क्लिअर केलं, चौकार. प्रवीणजी पाटील यांच्या बॅनरला जाऊन बॉल मात्र धडकला आणि इथून 4 धावा मिळाल्या. 4-6चं इक्वेशन, फक्त 1 षटकार, परंतु त्यासाठी मोठा फटका खेळावा लागेल. इथे उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी साडी नाही पलटणार कारण विश्वास आहे तो प्रणव वरती. आशिषला देखील माहित आहे आतापर्यंत एवढा खेळलाय तर पुढचा देखील प्रवास तो करू शकतो, परंतु स्कायरा 11 जगदंबा वाकळण संघ हा असा संघ आहे
जो शेवटपर्यंत कधीच हार मानत नाही. दोन्ही संघ जिद्दी आहेत, त्यांच्याकडे चिकाटी भरपूर आहे आणि साधा सुद्धा हा संघ सोपा सामना सोडणार नाही. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत, अपील लाऊड आहे आणि बाउंड्री लाईन जवळ बॉल येतो लॉंग लेग कडे. तोपर्यंत धावा मिळाल्यात जवळ जवळ लेग बाईसच्या 2. सामना मात्र थोडा खुला झालाय. पाहायचंय या फक्त पाहत बसण्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. कारण आपण पाहताय फटाक्यांची आतषबाजी होईल, परंतु या आतषबाजीची गरज सामना संपल्यानंतर. परंतु ही आहे झलक की हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. चला प्लीज, पंचांचा निर्णय अंतिम असे आयोजक सांगत आहेत. 2 बॉल 3 धावेंची गरज. सामना आता उत्कंठावर्धक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सौभाग्यवती सुरभाताई गणपत शेठ गायकवाड, आमदार ताई, दमदार आमदार कल्याण पूर्वच्या, ज्यांच्या कार्याचा गौरव वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा आज मात्र बुर्दुलमध्ये आयोजित करण्यात आली. माजी सरपंच ॲडव्होकेट श्री सुनीलजी पाटील साहेब यांच्या कल्पक विचारसरणीतून उदयास आलेली ही क्रीडा स्पर्धा. आज पहिली रात्र, पहिल्या रात्रीतील अंतिमचे 2 बॉल. कोणता संघ जाईल पुढील फेरीमध्ये निळजे टीम सोबत फाईट करण्यासाठी हे मात्र पाहायचंय. वाकळण की रोहिंजन हे मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 2 बॉल 3 पाहिजे. फुलटॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या आत दरम्यान बॉल आलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. आलाय हा चौकार प्रणव चबाट मधून. जबरदस्त बॅटिंग अटॅक. प्रणयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 41 नॉट आउट राहिला आणि आपल्या टीमला मात्र विजय मिळवून दिला. चला सेकंड्स करा. दोन्ही टीम कोणत्याही प्रकारचा रुसवा वाद विवाद मनात न ठेवता आपण या सामन्याला आजच्या रात्रीला इथे समाप्त करूया. हार्ड लक टीम स्कायरा 11 जगदंब वाकळण आणि या सामन्याचा सामनावीर यस नन ऑफ दॅन अदर, ज्याने पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना दोलायमान स्थितीमध्ये ठेवला, तो बॅकबोन ऑफ रोहिंजन टीम मिस्टर प्रणव पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आणि तसेच जनरेटर ऑपरेटर लाईट घालवू नका जरा, फक्त 5 मिनिटं थांबा. समोरचे चालतील, फक्त इथले नका, स्टेज जवळचे राहू द्या. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच हार्ड लक